राजीव गांधी नॅशनल पार्क जी ही अत्यंत मोठी असणारी अशा पद्धतीची ही पार्क आहे आणि देशामध्ये सर्वात मोठी असणारी अशा पद्धतीची ते नॅशनल पार्क आहे। या ठिकाणी गेल्या 6 वर्षापासून आपण माझा मुलगा जो जित आहे त्याच्या नावाने आपण या ठिकाणी जो पॅन्थर आहे चित्ता आहे त्याला अडॉप्ट करण्याचा जो कार्यक्रम आहे तो गेल्या 6 वर्षापासून आपण करतो आहोत। प्रत्येक वर्षाला आपण 1,20,000 रुपये जे त्यांचे वर्षभराचा खात्याचा जो पैसा आहे तो पैसे आम्ही भरत असतो आणि प्राण्यांना आपण जीवदान दिलं पाहिजे, प्राण्यांना आपण सांभाळलं पाहिजे। हे प्राणी संग्रहालय जे आहे हे प्राणीचं संग्रहालय अत्यंत जंगल जे आहे ते अत्यंत उत्कृष्ट असं आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये हजारो एकरात हे जंगल आहे आणि याचा जगाच्या नकाशावर याचं नाव आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे। एक तर माझी सगळ्यांना नम्र आव्हान आहे की प्राण्यांना आपण सांभाळलं पाहिजे आणि मी पॅन्थरच्या मुवमेंटमधून आलेलो आहे। पॅन्थर हा जो प्राणी आहे या कोणावर अन्याय करत नाही, पण त्याच्यावर जर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असतो। हा स्वभाव त्या प्राण्याचा आहे। त्यामुळे दलित पॅन्थरची मुवमेंट आहे त्या मुवमेंटमधून मी आलेलो आहे। त्यामुळे पॅन्थरबद्दल चित्त्याबद्दल आपल्याला नेहमीच अट्रॅक्शन राहिलेलं आहे। आमच्या शंभरवरती पॅन्थरचा जो फोटो आहे तो नेहमीच आमच्या त्या पॅन्थरच्या काळामध्ये असायचा। त्यामुळं आपण पॅन्थरला अडॉप्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आम्ही येतो आणि आमचे मल्लिकार्जुन इथले फॉरेस्ट अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा होते। या ठिकाणच्या अडचणी असतील त्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक वर्षाला शंभरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही केकी कापतो आणि त्याला या ठिकाणी येऊन आम्ही भेटत असतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।